चिंगे, रमे, हाँ लगोरी बोल, फोडायची का चॅलेंज वर? तुला येते खेळता? सिमरन का नेम लगोरी के गेम में कभी भी मात दे सकता है. बोला पटकन, खेळूया का? खेळूया की. चला मग. चांगलाय. शेतकऱ्यांनी पिकवलेलं खातोस हे मान्य केलंस, चांगलाय. मला वाटलं दिवाणा खालीच ज्वारी आणि बाजरी पिकवतो की काय. मुद्द्याचं बोला. मुद्द्याच बोलतो. शेतकऱ्याच्या रक्तापासून एका भाकरीपर्यंतचा हिशोब ज्याला माहिती आहे ना, तो त्याला कधीच आडवा जात नाही, उलट त्याला मदत करतो. असं असेल तर तुमचा काहीतरी गैरसमज झालाय शेती मास्तर. आम्ही कधीच कोणाच्या आड गेलो नाही आणि शेतकऱ्याच्या तर नाहीच नाही. आणि आम्ही कधीच कोणाला सांगत नाही तीच पिकं घ्या, तीच पिकं घ्या. मग शेतकऱ्यांना आडवं जायचा प्रश्न येतोच कुठे? हो, मग त्या महालेला कोण आडवं गेलं? आज त्याच्या शेतात बोरेल खोदायची. हो 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 हो. झाली का खणून झाली बोर? ती होईलच, पण आधीच्या बोरवाल्याला तिकडे जाऊ नकोस अशी धमकी तू का दिली? ज्यांच्यामुळे आपल्या ताटात अन्न येतं त्यांच्याच पोटावर पाय देऊन काय मिळतं रे तुला? हे प्रताप, मी कोणाच्या पोटावर पाय देतोय आणि कोणाच्या देत नाहीये आणि त्यातून मला काय मिळतंय ह्याच्यापेक्षा तुला काय मिळतंय, तुला काय मिळवायचंय हे चांगलंच माहितीये मला. त्यांच्या खांद्यावर पाय देऊन तुला राजकारणात शिरायचंय. तुला काय वाटतं मला दिसत नाही का बोळण दूध पितो मी? विषय बदलतोस. मला फक्त तुला एवढंच सांगायचंय, आपल्यामुळे कोणाचं भलं होत नसेल ना हरकत नाही, पण कोणाचं नुकसान होणार नाही याची काळजी. आणि राजकारणापेक्षा आयुष्यात बऱ्याच गोष्टी आहेत करण्यासाठी. असं तुला सांगून काय उपयोग ना. भाऊ एक नंबर ना, चांगले स्टोल वाजवले त्याचे. भाऊ मी नाही बोललो काय. ए चिल्लर पार्टी, बाजूला वा, बॉल द्या इकडं. चला वा तुम्ही तिकडं. चिंगे हे पकड. आली रे आली, आता सिमरनची बारी आली. सिमरन का नेम लगोरी के गेम में कभी भी मात दे सकता है. रमे, आता तुझी बारी. हे घे. आता मी. रमे, नाही सिमरन तू इकडे. वार रमाताई. कोणी मारलं? काय विचारतो मी? हा बॉल कोणी मारला? मी मारला नाही, म्हणजे मारला नाही, तो चुकून मारला नाही, म्हणजे चुकून नेम चुकला. नेम चुकतो हे ठीक आहे, पण एवढा? लगोरी कुठे, मी कुठे? म्हंटल ना, मला नाही कळलं कसं लागलं ते. नशीब बॉलच मारला, दगड नाही. दगड कोण मारत? तुम्ही काय वेड बिड आहेत का दगड मारायला? काय? नाही म्हणजे मुद्दाम नाही मारलं मी. सॉरी, चूक झाली माझी. किती वेळा चूक झाली म्हणायचं होती ना.
दादा तुम्ही काय झालं? त्या ताईनी त्या दादाला बॉल मारला. कोणी? त्या ताईनी. काही सांगतोय हा? काय 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 कळतं का नाही तुला? एकतर लहान पोरांबरोबर खेळते आणि वर नेम पण चुकते. तुला माहितीत का दादा कोण येते? जित्या दादा आवर तर आवडते. तुम्हाला माहिती आहे इथे काय घडलं? नाही दादा, जे घडलं ते तुम्ही बघितलं? नाही दादा. मग एखादी गोष्ट आपल्याला माहित नाही किंवा ती स्वतः आपण बघितली नाही तर त्या गोष्टीबद्दल बोलून. आता मी सांगतो तुम्हाला काय घडलं. अरे ते त्यांचं खेळत होते आणि मी मध्ये आलो आणि म्हणून मला बॉल लागला. आता कळलं? हो. अरे तुमचं काय रे? सुट्ट्या लागल्या ना? अरे जा खेळा खेळा जा जा जा. मला माफ करा. थोडक्यात मलाच सवय करावी लागेल. कशाची? तुम्ही सॉरी म्हणायचं, मी तुम्हाला माफ करायचं. हो ना? हो. हो नाही म्हणजे नाही. नाही नाही म्हणजे तसं नाही हो. आता मी तुम्हाला इट्स ओके इट्स ओके रिलॅक्स. चल फक्त नेम चुकवू नका. मग मी म्हंटल होतं की नाही, तेच झालं. इजा बिजा तिजा. अंकुश भाऊ, त्या प्रताप दादाची तंतन लईच वाढत चालली आहे. तुम्ही सांगा फक्त भाऊ, चोपडीचाच हिशोब मांडू त्यांचा. हा ना भाऊ, तुम्ही फक्त डेट सांगा, आपण थेट. झाड पण कापून कुऱ्हाडीचा पत्ता पण लागणार नाही याची गॅरंटी आपली. अरे गपना भाऊ, तू कुठं होता तू? हा? का अंडे उपवत होता? तेवढा उशीर कसा झाला तुला? का कासवाच्या पाठीवर बसून आलाय? नाही ते भाऊ जरा घरचं काम होतं थोडं. घरचं काम? काय धुनी भांडी का मोऱ्या घासत होता? नाही ते लाईटीचं काम होतं थोडं जरा. अरे इथं आमची बल्ब पेटले तू घरच्या लाईटीची काय कामं करतोय? आमचं काम कुठपर्यंत आलं? भाऊ ते आत्या काका ते गेले ना बाहेर गावी. हा? इकडे इकडे ये. काय बोलतो? ते बाहेर गावी गेले भाऊ, ते आत्या काका. आमच्याशी ओळख न करता गेले? हो हो. नाही म्हणजे हो म्हणजे ते फक्त आत्यान काका गेले बाहेर गावी. बहीण आहे ना? काय? आहे ना भाऊ. जाऊ दे ना. मामा काका मावशी मला काय फरक नाही पडत, जाऊ दे त्यांना. बहीण महत्वाची. कसं आहे, गावात येणाऱ्या, महत्वाचं म्हणजे मला वाटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी एकदम जिव्हाळ्याचा संबंध प्रस्थापित करायची माझी तीव्र इच्छा असते. माझ्या जिव्हाळ्याच्या माणसांना आपण बरोबर सांभाळतो, अजिबात अंतर जाऊ देत नाही. तुला तर माहितीच आहे. बरोबर आहे भाऊ. आता एक काम करायचं, जोपर्यंत तू तुझ्या आते बहिणीला इथं आणत नाही माझ्याकडे, तोपर्यंत थोबाड दाखवायचं नाही. भाऊ मी काय सांगतो ऐका ना. बहिणीला ऐकवायचं मी जे बोललो ते. हं? निघायचं. पोरींपासून किती दिवस असं लपवून ठेवायचं आपण? अगं जमेल तेवढं ओढू. काय करणार आपण दुसरं? त्यांना सांगायच्या आधी आपण आपल्या मनाची तयारी करायला पाहिजे. असं असतं बघ, नुसतं सांगायचं मनात आणलं ना तरी सांगितल्यानंतर त्यांचे होणारे चेहरे दिसतात. नका एवढी पोर आहे का चिंगी, कसं समजून घेणार ती? कसं सांगायचं तिला? हो, एक सांगू का?
नाही म्हणजे आत्ता माझं बोलणं चुकीचं वाटेल तुम्हाला. बाईसाहेबांकडे रमाच्या कामाचं काही होते का बघू का? बरोबरच आहे तुझं. बघ बघ, देवानं 4 पोरांची जबाबदारी टाकली आपल्यावर. आता ती जबाबदारी पार पाडायची म्हणजे पैसे तर लागणारच ना. होय ना, दुर्लक्ष करून चालतंय होय? बघते मग मी. आत्या किती दिवसांसाठी बाहेर गेली? सांगून नाही गेली. आणि कुठं उलटला होतात हा? सकाळदार ना फावड दिसलं नाही तुमचं. सिटीत शिफ्ट झालो मी. हा. आईने सांगितलं नाही तुम्हाला? काय बडबड चालली तुझी? गप्प बस की जरा. काय आई, सांगून टाकायचं ना. किती दिवस लपवणार अजून? शुद्धीच आहेस का तू? मग हे बना काय बोलताय? इथेच तरी कुठे गेला होता? अहो तिथं भाऊंची कामं असतात, पक्षाची गडबड असते. इथं बसून तुम्हाला पक्षाची गडबड नाही करायची. बर मला सांगा, रमा कुठे? त्या गेल्यात बाहेर. नाही ते काम करा, माझ्या बरोबर तालुक्याला चला, काम आहेत. हो, ती तालुक्याची रिकाम तिकडी कामं मला नका सांगू. हं? इथं काम आहेत मला. आता आलोय तर जरा दम खाऊ द्या. नाही घासा. तुम्ही लोकांची भांडी घासा, गोष्टी खरकटी काढा आणि घरात अंधार पाडा. काम चुकार. एक काम सांगितलं ना तर न करण्याचे 1000 कारण हजर. आई बाप कष्ट करून झिजत खुरडत मेले तरी चालतील या ना. कशाबाई भरल्या घरात दळबदरी बोलताय हो? ए तुम्हाला कष्ट करावे लागले कारण पैसा कसा कमवायचा तुम्हाला कळलंच नाही. अब्बा, आपलं तसं नाही. आपला फोकस क्लिअर आहे एकदम. लाल दिव्याची गाडी जेव्हा ट्याव 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 करत येईल ना दारात, तेव्हा मला म्हणा काम चुकार. एकदा का आमदार झालो रे झालो, नोकरांची रांग लावतो का नाही बघा दारात. ए तालुका भिलुका तुम्ही बघा, आपलं कनेक्शन डायरेक्ट दिल्ली. काय जाऊ द्या, तरी जरा आराम करावं म्हणून आलो. ते काय व्हायचं दिसत नाही आता. वा, कुठल्या जन्मीची पाप या पोराच्या रूपानं माझ्या समोर आणून ठेवलीत. कुणाला बोलणार? आपलेच जाताना आपलेच होत. जाऊ दे. एक मिनिट, काय झालं? केस बांधते, नाहीतर आल्या आल्या मातोश्रींची बोलणी ऐकावी लागतील. चल. आई, आई, हाय, गुड मॉर्निंग, हॅलो. किती किती मिस केलंस तुम्हाला? ते सगळं नंतर. मला सांग, तू लवकर कशी आलीस? म्हणजे ट्रेक पूर्ण केलास का अर्धवटच सोडलास? आणि काय रे प्रताप, तुला कसं माहिती लवकर येणार आहे ते? बाप रे, किती ते प्रश्न. मी अजून 2 दिवस लवकर आले असते तर घरात आत यायला मला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागली असती. तसं नाही ग, पण तू लवकर आलीस, काळजी वाटली मला. म्हटलं तुला काही झालं. काहीही झालं नाहीये. अगं ट्रेक लवकर संपला म्हणून लवकर आले, दॅट्स इट. आणि दादाला सांगितलेलं. प्रताप, एक मिनिट. तिने मला 2 गोष्टी सांगितलेल्या. एक की मी येते आणि दुसरी मी येते हे आईला सांगू नकोस. मला पटलं, सांगितलं तर सरप्राईज जाईल म्हणून. वा, छान. एरवी नुसते भांडत असतात आणि अशा वेळी बरं एकमत होतं तुमचं. मग अरे चला आतमध्ये. काय कुठं उंदरताय तिघी सकाळ बस ना? गावभर शोधलं तुम्हाला तर तुमचा पत्ता नाही ना. आता इथं घरात बसलाय. तुझा काय बिरबिर पंखा होतोय रे एवढा? आम्ही कुठं होतो आणि काय होतो? तुला काय करायचंय त्याच्याशी? आम्ही विचारतो का कधी तुला? चकाट्या पिटात होता का भाऊंचे तळवे चाटत होता? ए सुमे, उगा ना खुपशीगिरी करू नका. विचारलं की सांगायचं. अरे इथे चिंगीला गाव दाखवण्यासाठी म्हणून घेऊन गेलो होतो, बाकी काही नाही. चहा टाकू का तुझ्यासाठी? नाही नको, राहू दे. तुम्ही शिक जरा, मोठ्या भावाशी कसं बोलतात ते. तू मोठा ब्रदर आहे म्हणून सिमरनला तुझी कदर आहे. किती वेळा सांगायचं रे तुला? कानातून डोक्यात शिरत नाही का तुझ्या? ए तुझ्या बरोबर कटकट कुटायला वेळ नाही मला. रमे, हो. तू चल जरा, आपल्याला बाहेर जायचं. कुठे? तू चल तर घरी, मी सांगतो ना, काम आहे. कुठे घेऊन चालला तिला? चल मी पण येते. चल. अगं
अंकुश भाऊंनी बोलवलंय तिला. मला कशाला? रमाला घरामध्ये काम आहे. आधी तू तुझ्या अंकुश भाऊना विचार काय काम आहे त्यांचं. येणार नाही ती. अगं आपल्या गरीब लोकांना नाही विचारता येत असं. मोठी माणसं आहेत ती, त्यांची मर्जी राखावी लागते, मान ठेवावा लागतो त्यांचा. आमच्या माना नको गुंतवूस. आम्हाला गरज नाही, रमा येणार नाही. आणि सुमे, उगा हट्ट करू नको. आधी त्याला विचार काय काम आहे. ती येणार नाही. सांगितलेलं कळतंय ना तुला. तुमच्या कोणाचा ना विश्वासच नाही माझ्यावर. आता अंकुश भाऊंनी काहीतरी भाल्याचा विचार केला असेल आपल्या, म्हणून बोलवलं असेल तिला. तर तुमच्या नकाराच्या घंटा टाणाटाणाच आहे. मला कशाला बोलवलं असेल? ते काम आहे का माझ्याकडे? अगं तू कशी त्याच्या बोलण्याकडे लक्ष देते. नको लक्ष दे तिच्या बोलण्याकडे. एक गोष्ट सांगते, ध्यानात ठेवायची. अंकुश समोर आला की डोळे वर करून पण त्याच्याकडे पाहायचं नाही. तिथनं निघून जायचं. राहील ना लक्षात? हो. आणि तुला सांगते, काय कमाल होतं सगळं तिकडे. असं वाटत होतं तिकडेच राहावं. तुला सांगते. सेजू, आम्ही दोघं वेडे आहोत. का? काय का? आणि तुला सांगते नंतर गप्प. आम्ही दोघं एकमेकांकडे बघतो की आत्ता बोलशील. तू खातेस आपले पोहे. अरे पोहे इतके सुपर्ब झालेत की खाऊ की बोलू हेच कळत नाहीये. गॅलरी उघड. हे बघ, मी सांगते, समोर असा समोर आपल्या धुकं आणि मागून असा सूर्य उगवतो आणि त्या धुक्यावर आपली सावली. वा. अगं काय सांगतेस? अगं खरं तेच सांगतेय. मी ना परत एक मस्त ट्रेक प्लॅन करते. प्लेजर ट्रेक. क्या? असं चालत जायचं फक्त सरळ सरळ. 1,00,000 प्रकाराची फुलं उमलतात तिथे. तुला खूप आवडेल आणि तू येऊ पण शकशील. 1,00,000 प्रकारची फुलं बघायला मला 10,00,000 कामं सोडून यावी लागतील. काय तू? बर, रावसाहेब कधी येणार आहेत? रावसाहेबांचं काय, आले तर आपले, नाही तर फोनवरून आणि पेपर मधून कळतं दौरा कुठे. आहेत कुठे सध्या ते? दिल्ली. तरीच काय? काही नाही. ट्रेकचे फोटो पाठवले तर फक्त थम्स अप असा रिप्लाय आला. म्हणजे आई आज जिंकली म्हणायची. चक्क फोनवर बोलणं झालंय तिचं रावसाहेबांबरोबर. प्रताप, काय सांगतोय? मग त्याच आनंदात तेवढं मस्त पोहे केले आज. 2 प्लेट तूच संपवले. तुम्ही दोघं मिळून माझी चेष्टा करताय ना, समजतंय मला. बरं ऐक, रावसाहेब पुढल्या आठवड्यात येतील, तेव्हा ट्रेक बिकची काही भानगड ठेवू नकोस. आई पुढचं पुढे बघू ग. आता मला फक्त पोहे दिसतायत. मंजू, अजून पोहे आण ना. जरा हळू. पोहे इथेच आहेत. घे पोहे. मामी, कशाला ग चिंगीला पाठवलं उगाच चॉकलेट घ्यायला? ती असंच हट्ट करते आणि आपण पुरवलं ना तर सवय लागेल बघ तिला. जाऊ दे ग. जरा बाहेर गेले ना तर मन रमेल तिचं. आणि तशी ती सुमे घरात बसून काही कामं करते होय? बघितलंय का कामं करताना तिला? का हुंदडत असते नुसती. माहिती का, नटी व्हायचं तिला. आता मला सांग, नट्या होण्याच्या अगोदर आईला कामात मदत करीत नसेल का? भांडी घासायला, धुणी धुवायला, स्वयंपाक करायला. अगं मामी, तू कशाला काळजी करते? मी आहे ना. ती नाही तर मी. आणि तू यायच्या आधी सगळं साफ करून ठेवते बघ मी. आणि स्वयंपाक पण करून ठेवते. झालं तर मग. तुला सांगू का, तुझ्यातलं चतकुर गुण जरी आमच्या सुमीमध्ये आला ना तरी तुझं मामान मी भरून पाहू. राहू दे ग मामी, लहान आहे ती अजून, शिकेल हळूहळू. एक विचारू का ग? बोल की. आई बाबा कधी येणार आहेत परत, ते काही माहिती आहे का तुला?